दाखल झालेला आहे। आता तिथे मागणी जी येत आहे की खंडणीचा गुन्हा नाही, खुनाचा गुन्हा दाखल करा, ही त्या ठिकाणी मागणी आहे। कारण की त्यांचा संशय असा आहे की त्या खुनाच्या आरोपामध्ये स्वतः वाल्मिक कराड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे असं त्या लोकांचं म्हणणं आहे। त्याबद्दल चौकशी व्हावी आणि चौकशी करून योग्य ती कारवाई ती झाली पाहिजे। मग सर एकूणच त्यांचा जो व्हिडिओ आला वाल्मिक कराड यांनी व्हिडिओ व्हायरल केला सरेंडर करण्यापूर्वी, एक राजकीय देशातून मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय। संतोष देशमुख यांच्या हत्येमागे जे काही आरोपी असेल त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, मी दोषी असेल तर मलाही कारवाई करावी, हे सगळं वक्तव्य कसं बघतं? नाही बरोबर आहे की कसं आहे की शेवटी तुमचं स्टेटमेंट घेईल पोलीस, तुमची तपासणी करेल, त्यामध्ये जर काही आढळलं तर कारवाई होईल तुमच्यावर। आता लोकांचं ज्या स्थानिक लोकांचं ज्या ठिकाणी तिथली मागणी आहे की या सर्व याच्यामध्ये वाल्मिक कराडच खरा आरोपी आहे, तर त्याच्यामुळे मूळ संशय त्यांच्यावर आहे। त्याच्यामुळे त्याची चौकशी व्यवस्थित होईल आणि जो कोणी दोषी असेल याच्यामध्ये, वाल्मिक कराड असो की अजून जे 3-4 लोक अजून फरार आहेत, त्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। अतिशय दुःख आहे की हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर येतात, आक्रोश करतात, तरी पण कारवाईला इतका वेळ लागतो। त्याच्यामुळे लवकरात लवकर त्याची तपासणी होऊन नंतर त्याचं स्टेटमेंट वगैरे घेऊन योग्य ती नियमानुसार कारवाई झाली पाहिजे। जे 3 फरार आहेत त्यांची सुद्धा लवकरात लवकर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं पाहिजे। धनंजय मुंडेंचं नाव या सगळ्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप होतोय। आता वर्तमानपत्रामध्ये टीव्हीच्या माध्यमातून चालू आहे। आता सत्यताच असं आहे की ह्या लोकांना पकडल्यानंतर सत्यता पुढे येईल ना। आज कसं कोणाचं नाव घ्यायचं की या सर्व लोकांचे स्टेटमेंट घेतल्यानंतर वस्तुस्थितीची सर्व चौकशी केल्यानंतर जो कोणी याच्यामध्ये दोषी असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। शेवटचा प्रश्न, विरोधकांची मागणी होती की वाल्मिक कराडला अटक करायला पाहिजे। आज त्यांनी शरण गेले समोर, CID समोर शरण गेले तो, तर आता काय भूमिका आहे विरोधकांची? स्वतः वाल्मिक कराड शरण गेलेत, सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की शरण जायची कशाला वाट पाहिली, त्याच्या पहिलेच त्याला अटक व्हायला पाहिजे होती। एवढी सक्षम आहे महाराष्ट्राची पोलीस, एवढी सक्षम आहे, पण इतका दिवस 23 दिवस लावल्यामुळे लोकांमध्ये आक्रोश आहे की ज्या पद्धतीनं संतोष देशमुखचा ज्या पद्धतीने त्याची हत्या झाली, अमानुष पद्धतीने त्याला मारण्यात आलं, म्हणून आक्रोश आहे एवढा। आणि त्याला जर पकडायला जर इतका वेळ लागत असेल, चौकशीला इतका वेळ लागत असेल आणि जे मुख्य आरोपी आहे त्यांना जर पकडायला इतका वेळ लागत असेल, तर साहजिकच हा आक्रोश त्या निमित्तानं वाढत होता। आणि तो आपण सर्व महाराष्ट्राने देशाने पाहिला की कशा पद्धतीचा मोर्चा त्याची वेळमध्ये निघाला। विरोधक समाधानी आहेत? नाही, अजून आता तपास कसा पोलीस करतात, कोणाच्याही दबावाखाली, राज्य शासनाच्या दबावाखाली हा तपास झाला नाही पाहिजे। अनेक लोक म्हणायचे, अनेकांनी सांगितलं की राज्य शासनाच्या दबावामुळे इतका वेळ त्याला वाल्मिक कराडला पकडायला लागला, असं अनेकांचे आरोप त्यावेळेस झाले। त्याच्यामुळे लवकरात लवकर याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।